नमस्कार। आज 22 मे आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। अखेर कळंब तालुक्यात पीक कर्ज वाटपास सुरुवात, शेतकऱ्यांच्या संतापाची दखल, सहकारी संस्थेचे कर्ज वाटप पूर्ण, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा। बुधवारी आणखी 4 सहकारी संस्थांच्या सभासदांना कर्ज वाटप केले जाणार आहे। यामध्ये नरसापूर, मलकापूर, पोटगव्हाण व आंतरगाव या संस्थेचा समावेश राहणार आहे। 40,000 शेतकऱ्यांची केवायसी नसल्याने 23 कोटी शासनाकडे पडून अतिवृष्टी गारपीटग्रस्तांना मदतीचे हात, कृषी व महसुलाच्या वादात शेतकरी वंचित। 2004 शेतकऱ्यांपैकी 4च ठरले भाग्यवान, शासनाच्या अनुदानाचा पत्ता नाही, कृषी विभागही उत्तरे देत नाही। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व सिंचन योजनेच्या अनुदानाचा निधी वर्ष उलटूनही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिबिल सक्ती, 650 पर्यंत स्कोर नसल्यास अडचणी। प्रत्येक कर्ज देताना सिबिल स्कोरची पडताळणी केली जाते। एकापेक्षा अधिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे का याची पडताळणी केली जाते। नियमित शेतकऱ्यांना लगेच कर्ज उपलब्ध होते। हमीभाव खरेदी योजनेत शेतकऱ्यांना 11 कोटी, मूल तालुक्याची स्थिती खरीपाच्या तोंडावर, शेतकऱ्यांना मदत। भुईमुग खरेदीसाठी हमी केंद्र उघडा, यवतमाळच्या बाजार समितीत शेतकऱ्यांचा मुक्काम, प्रत्येक तालुक्यात हवे हमी केंद्र। आयात मंदावली, शेवग्याच्या शेंगा महागल्या, बाजारात 60 ते 80 रुपये किलो दर, कडक उन्हामुळे उत्पादनात घट। सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता 864 रुपये। बियाणे कंपन्यांना मिळणार अतिरिक्त 5 कोटी 46 लाख रुपये। कपाशी बियाणे विकत घ्या, पण 1 जून नंतरच पेरा, कृषी विभागाचे आवाहन। राहुरीत बियाण्यांचा काळा बाजार, शेतकरी हवालदिल, कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष। सोयाबीन व मक्याचा पेरा वाढणार, संगमनेर तालुक्यातील स्थिती, 1.25 लाखांपैकी 5,000 हेक्टर क्षेत्र यंदा खरीपाखाली। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक, गव्हाला 3,000 पर्यंतचा भाव। तीळ, बाजरी, उडीद 0 आवक, तर ज्वारीची आवक वाढली। शेतकऱ्यांना अनुदान मिळेना, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची 63 लाखांचे अनुदान थकले, दप्तर दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका। शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे खते वापरू नये, कृषी विभागाचे आवाहन, दमदार पावसानंतरच करावी शेतात पेरणी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।